ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यातील शेतकरी विधवा आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर एकत्र आल्या। यात मराठवाडा आणि विदर्भातील महिलांची संख्या अधिक आहे। आलेली संकट आणि जगण्याची धडपड या महिलांनी आपल्या तोंडून व्यथित केली। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। आजही मराठा आरक्षणाचा मुद्दा विधिमंडळात चांगलाच गाजणार आहे। अहवाल सादर करावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, त्यामुळे आज विरोधक त्यावर ठाम असतील। सरकारनं सर्वपक्षीय बैठकीत अहवाल सादर करण्याची भूमिका मांडली आहे, त्यामुळे विरोधकांचं यावर समाधान होतं का याकडे लक्ष राहणार आहे। त्याचबरोबर मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचा मुद्दाही विरोधकांकडून कायम राहील। नाशिक महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढेंना पुन्हा एकदा सरकारी मुस्कटदाबीचा फटका बसलेला आहे। नाशिकच्या आयुक्तपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मुंढेंची तब्बल 11 वेळा बदली झाली आहे। तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात मी नाशिककर या अभियानाअंतर्गत नागरिक आज रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे। या पद्धतीचं आवाहन करणारे मेसेजेस सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत। या बदली विरोधात सगळ्यांनी सकाळी 10 वाजता राजीव गांधी भवन अर्थात महापालिका कार्यालयासमोर उपस्थित राहावं असं या मेसेजेसमध्ये सांगण्यात आलंय। त्याचबरोबर आज मुंडे समर्थकांची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळते आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवरील माती कलश अयोध्येतील राम मंदिरासाठी नेणार आहेत। उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेतेही शिवनेरी गडावर जाणार आहेत। हा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येला रवाना होतील। मराठा आरक्षणासंदर्भातील विनोद पाटील यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर सरकारनं कायदा निर्मितीची प्रक्रिया सुरू केल्याचं राज्य सरकारनं कोर्टात सांगितलंय। त्यावर याचिकाकर्त्यांनी समाधान व्यक्त केलंय। मागासवर्ग आयोगाचा अहवाल मिळावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती, पण राज्य मागास प्रवर्गाचा अंतिम अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आलाय आणि या संदर्भातला कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे हा अहवाल याचिकाकर्त्यांना देण्याची गरज नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। आज बड़ा समाधानकारक सुनवाई हुई है। माननीय न्यायालय ने सीधे रुक करके सरकार को पूछा कि रिपोर्ट आ गया है क्या। 15 नवंबर हमने डेडलाइन दी थी। गवर्नमेंट ने कहा कि हम रिपोर्ट आ गया और हम उसे एक्सेप्ट कर रहे हैं, कैबिनेट के सामने रखा गया। ये बहुत बड़ी बात आज कोर्ट में हुई, पर एक लिबर्टी हमको ग्रांट हुई है कि उस लिबर्टी के आधार पर आने वाले समय में ये जो प्रोसीडिंग होगी मराठा रिजर्वेशन की, अगर ये कोई गलत तरीके से होती है जिस पे हम ऑब्जेक्शन लेना चाह सकते हैं, वो हमें मुभा दी गई है और हम किसी भी वक्त माननीय उच्च न्यायालय में फिर आकर एक एप्लीकेशन फाइल कर सकते कि ये लॉ ऐसा बनना चाहिए या लॉ में ये पॉइंट्स हमें मंजूर है या नहीं मंजूर है। एक बहुत बड़ा दिलासा मराठा समाज को आज मिला। ये रिजर्वेशन मराठा कम्युनिटी को मिलना चाहिए। हम तो जानते नहीं रिपोर्ट का कंटेंट क्या है, हम इतना ही जानते हैं कि रिपोर्ट फेवरेबल आया, इसीलिए सरकार ने उसका कानून आगे बनाने का विचार चालू रखा है। अयोध्येमध्ये राम मंदिर तयार करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याकरता विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं विविध सभांचं आयोजन करण्यात येतं। राम मंदिरासाठी 25 नोव्हेंबरला अयोध्या, बंगलोर आणि नागपूर इथं विशाल हुंकार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नेत्यांना या सभेचं आमंत्रण दिलं नसल्याचं सांगण्यात आलं। पुलगाव बॉम्बस्फोट घटनेमध्ये काल 6 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते। जखमींवर सावंगी इथल्या विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून जखमींची केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि विचारपूस केली। दरम्यान घटना गंभीर होती, या प्रकरणी जे दोषी असतील त्यांना सोडलं जाणार नाही असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटलंय। सीसीटीव्ही कॅमेरे लावून प्रत्येक व्यक्तीची त्या ठिकाणी तपासणी झाली पाहिजे, पासेस दिले पाहिजे, ट्रेंड असले पाहिजे, अशा लोकांना तिथं काम दिलं पाहिजे। गंभीर बाब अशी समोर आली दिसते मला की त्यातून बाहेरचे लोक बिना परवानगीनं बिना पासेस आत घुसतात। हे जर खरं असेल तर इथला वरिष्ठ अधिकारी याच्यातून चौकशीमध्ये त्याच्यावर कारवाई केली। जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सिंचन योजनांना गती मिळावी, रखडलेल्या विहिरींची कामं तात्काळ करावीत अशा विविध मागण्यांकरता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल वाजवत हा मोर्चा काढण्यात आला।
राज्यातील जलसंकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. उन्हाळ्याला आणखी 4 महिने असताना धरणांमध्ये फक्त 53% पाणीसाठा उरलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 20% कमी आहे. या पाणी टंचाईमुळे राज्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 715 वर गेली आहे. गेल्या वर्षी याच काळात अवघे 89 टँकर सुरू होते. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा सगळ्या प्रकल्पांमध्ये मिळून अवघा 53.91% पाणीसाठा उरलाय. मागील वर्षी याच कालावधीमध्ये 73.32% पाणीसाठा राज्यातील प्रकल्पांमध्ये शिल्लक होता. मागल्या महिन्यातच शासनाने तब्बल 2 रुपयानं दूध दर कमी केलेत आणि याच निषेधार्थ परभणीमध्ये स्वाभिमानीनं आंदोलन केलं. रिकाम्या दुधाच्या कॅन समोर ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणं आंदोलन करण्यात आलं. तात्काळ दूध दर वाढवण्यात आले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. साताऱ्यात दिगंबर आगवणे यांनी फलटण प्रांत कार्यालयासमोर पोलीस प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केलंय. पोलिसांनी बनावट कागदपत्र तयार करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आगवणे यांनी केलाय. आगवणे यांनी पोलिसांना 25 नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला असून पोलिसांनी जबरदस्ती केल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. बोगस सह्या केल्या, बोगस दाखले बनवले आणि मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती काल शेख साहेब यांनी मला आश्वासन दिले की आज दुपारपर्यंत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांच्यावरती शासकीय गुन्हा दाखल करू. मी 25 तारखेपर्यंत यांना अल्टिमेटम दिलेला आहे. 25 तारखेपर्यंत जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही तर मी या ठिकाणी आत्मदहन करणार. लोटे एमआयडीसी मधून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या विरोधात खेड दापोली मतदारसंघाचे आमदार संजय कदम आज उपोषणाला बसले. दूषित पाण्यामुळे खाडीतील मगरी मृत पावत असल्याचा आरोप करत रामदास कदमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय कदमांनी केली आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि संजय कदम यांच्यातला संघर्ष आणखीनच उफाळण्याची किंवा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारचे प्रतिकात्मक सरण जाळून युवक काँग्रेसनं नांदेडमध्ये आंदोलन केलंय. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणातून शेतकऱ्यांना सरण रचून आत्महत्या कराव्या लागत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. पनवेल तालुक्यातील पाली देवस ग्रामपंचायतीमधील सुकापूर इथल्या पाणी योजनेमध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी नागरिकांसोबत रायगड जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केलंय. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं अहवाल सादर करून 11 महिने होऊनही कारवाई का केली जात नाही असा सवाल अमित जाधव यांनी उपस्थित केला. राज्यामध्ये दुष्काळाचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी खरीपाच्या हंगामातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे मराठवाड्यातील अडतीचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे अडत्यांनी आता कर्नाटक आणि राजस्थानमधून धान्य मागवण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची भीती अडत व्यापाऱ्यांना सतावती आहे. राज्य सरकारने बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतर बुलडाण्यात राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. जळगाव मतदारसंघाचे भाजप आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलाय. तर शिवसेनेनं देखील आम्ही मोर्चे काढल्यामुळेच दुष्काळ जाहीर केल्याचा दावा केलेला आहे. पंढरपूरमधल्या कवठळी या गावात लहान बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंगणवाडीत वैद्यकीय पथकाकडून देण्यात आलेल्या पेंटावायलंट या लसीमुळे दत्तात्रय अटकळे यांच्या 3.5 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचं पालकांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. घेऊन गेलो गावात, लोखंडे मॅडमनं डोस दिला. डोस दिल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आलो, एक गोळी दिली त्यांनी. गोळी दिल्यावर तेवढ्यापुरतं थोडा फरक पडला आणि तडफडायला लागलं आणि डॉक्टरला फोन केला. आम्ही डॉक्टरकडे असतो, बाळ संपलं. टोटल 11 मुलांना लसीकरण देण्यात आलेलं होतं. पेंटा फर्स्टची लस दिलेली होती. एका वायलमधून 5 मुलांना आणि एका वायलमधून 6 मुलांना दिलेलं होतं. ज्या वायलमध्ये मधून 5 मुलांना लसीकरण केलेलं आहे त्यापैकी एकाचं इथं काल रात्री 2 ते 3च्या दरम्यान मृत्यू झालेला आहे.
तर आपल्याला बाकीची 4 मुलं आम्ही आता तपासून घेणार आहे. त्यांना जर काही त्रास असेल तर त्यांना SDHला आम्ही ॲडमिट करणार आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये एका व्यापाऱ्यावर स्वतःच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. लग्नानंतर संदीप जयस्वाल पीडित महिलेला शारीरिक मानसिक त्रास द्यायचा अशी तक्रार या महिलेने केली असून महिलेच्या तक्रारीवरून संदीप जयस्वालवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 20/11/18 रोजी माननीय जयलक्ष्मी कोर्ट अंबड यांनी दिलेल्या 156(3) CRPCच्या आदेशाप्रमाणे सदर गुन्हा एका विद्यार्थ्याने आपल्या पतीविरुद्ध तक्रार दिलेली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशनचे सहपोलीस सोमने हे करत आहेत. सावगाव शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सावगाव गावानजीकच्या धरणात काल 4 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. ईदची सुट्टी असल्यानं धरण भागात फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. नजीकच्या शिवारात काम करणाऱ्या महिलांनी धरणा शेजारी ठेवण्यात आलेल्या दुचाकी आणि त्यावर ठेवलेले कपडे पाहिल्यानंतर त्यांना मुलं बुडाल्याचा संशय आला. त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी ही माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणबुड्यांच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी 6:30च्या सुमारास चौघांचे मृतदेह हाती आले. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा शहरालगत असलेल्या प्रसिद्ध शिवक्षेत्र कालेश्वर इथं गोदावरी नदीत बुडून एका पोलिसासह 3 जणांना जलसमाधी मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यातील 10 मित्रांचा चमू तेलंगणा सीमेवरील कालेश्वरम इथं स्नान आणि दर्शनासाठी गेला होता. काल दुपारी हे सगळे लोक कालेश्वर इथं पोहोचले. दरम्यान स्नानासाठी यातील काही युवक गोदावरी नदीपात्रात उतरले. यातील पोलीस हवालदार अनिल कुळमेथे, महेंद्र पोरेटी, रोहित कडते असे 3 युवक नदीपात्रात बुडाले. सोबतच्या मित्रांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. जळगाव जिल्ह्यात समांतर रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या समांतर रस्त्याला आवश्यक असलेला DPR मंजूर झाल्याचं खासदार AT पाटील यांच्या नावे जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही मंजुरी मिळालेली नसल्याचं सांगत ही जळगावकरांची फसवणूक असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय. जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केलाय. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील चुंचा इथं लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांच्याकडून 28,000 रुपये आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आलेत. लुडो गेमवर जुगार खेळणाऱ्यांवर ही राज्यातील बहुतेक पहिलीच कारवाई असावी. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रायगडमध्ये संवाद यात्रा काढण्यात आली होती. पाचाड इथल्या राजमाता जिजाऊ समाधीस्थळापासून याची सुरुवात झाली. पाचाड पालीमार्गे या संवाद यात्रेची सांगता खोपोली इथं होणार आहे. 1 मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा या यात्रेमध्ये देण्यात आल्या. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमुळे नांदेडमधल्या 55 वर्षाच्या महिलेला जीवनदान मिळालंय. या महिलेला हृदयरोगाचा त्रास होता, पण आर्थिक स्थिती बेताची असल्यानं शस्त्रक्रियेसाठी तिच्याकडे पैसे नव्हते. याच विवंचनेत ती होती, पण जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अहमदनगर महानगरपालिकेच्या सगळ्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या आश्चर्यकारक घडामोडी घडल्या. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि भानुदास कोतकर यांचं वर्चस्व असलेल्या केडगावमध्ये काँग्रेसचे 5ही उमेदवार थेट भाजपमध्ये दाखल झाले. या घडामोडीनं राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का बसलाय. अहमदनगरमध्येही भाजपची एखादी सत्ता आली तरच इथला विकास होईल या विचारानं आपण भाजपसोबत गेल्याचा दावा नगरसेवकांनी केलाय.